दादा, गावाचा न्याय करणारा वकील नाही का तू? मग तुझ्याकडे मला शिकायचं नाही, फक्त मी विचारतोय पैसे काय केले? पैसे दिलेले तुझ्याच घरात बाजार भरलाय. कधी नाही ते माझ्या ताईला तुझ्या हातून माहेरची साडी मिळाली, ही साडी आणली रे तिच्यासाठी. म्हणजे माझ्या पैशाची विले वाट लावली. होय दादा, नीच माणसा, सगळे पैसे संपलं. खरोखर किती नीच आहेस आज मला कळलं. भोळ्यापणाचं पांघरून देतोय आणि हे घाण करतोच. हो पण दादा तुम्हीच बोलला होता काय? अरे पैसे घ्या आणि कुठले पैसे तुम्ही घेऊन काय खरेदी करा. त्या लायकी तुम्ही असाल तर ना. पण हे तुम्हाला पाप काय करायचं. झालं काय? काय झालं म्हणजे? अरे नवरा बायको पुन्हा जर हात तोंडात शब्द आला तर बुकात वळवळणारी जी फिसक्यासारखी उपसून कुत्र्याच्या समोर फेकेल. तर तुझे गोळ्या धरून हत्या केली असती. माझे पैसे हवेत मला. मला बाकीचं काय ऐकायचं नाही. बाप आणि साडी माझे पैसे आहे ना. तुमच्या घरात आलो म्हणून तुम्ही काही म्हणता. अरे सोरल्यानं हाकलून दिलं, तुमचा आधार मिळा म्हणून तुमच्या पैसे त्या लायकीचं तुम्ही नाही. पापी आहात. हे पाप दडवायसाठी माझ्याकडे आला तुम्ही. आम्ही पाप्या मग देवा, तुझ्या पैसे सुद्धा न्याय नाही. अरे बहिणी भावना असून सुद्धा असले वागणं, आमच्याबद्दल वाईट विचार त्यांच्या डोक्यामध्ये का दादा? ही साडी सुद्धा माझे पैसे आहे का? हो, होय दादा, ती साडी दे. फेर साडी दे. थांब दादा. दादा, कित्येक वर्ष झालं मी माझ्या ताईच्या अंगावरती फक्त पांढरी साडी पाहिली होती रे. आज कित्येक वर्षानंतर तुझ्याकडून बहिणीला माहेरची साडी मिळाली. एवढी साडी तिच्या अंगावर राहू दे रे. हवं तर तुझे पैसे मिळवून देण्यासाठी मी रात ना दिवस कुठेही काबाड कष्ट करतो. अरे आयुष्य जर हमारी अपमानात केली तर तुला पैसे मिळणार नाही. फक्त माझे पैसे तरी साडी काढ. साडी काढ. माझ्या पैसे साडी आहे ती. माझा अधिकार आहे. बरोबर. तुमच्या पैशाची साडी आहे. दादा, ती साडी घेऊ नका. त्या साडीकडे बघितल्यानंतर मला तुमची आठवण येते. माझ्या भावानं माझी माहेरची साडी तुझा कोण आहे? तू माझी बहीण नाही, तुम्ही तुझा भाऊ नाही. काल काढ साडी. काढ. मला पैसे आत्ताच्या आता पाहिजे. हा दादा, अरे बहिणीनं कधीतरी तुला राखी बांधली असेल रे. त्या बहिणीचं रक्षण करायचं सोडून आज तिच्या साडीला हात घातलास आणि तिच्या अंगावरची असणारी साडी काढून घेतेस. अरे बहीण एवढं मला शिकलास पण सगळं इथं व्यर्थ गेलास रे. नाही रे, या ठिकाणी दुसरा तिसरा कुणी असता नीच माणसा. तर त्याचा तोच हात बांधतात उपसून आकाशात फेकाय. पण रक्ताची दाची आडवी येतात. शटाप. काय बोलू नकोस. दादा, फक्त मला माझे पैसे हवेत. वकील आहात तुम्ही. वकील आहात तुम्ही. वकील मध्ये असं शिक्षण असतं का? बहिणी भावनाची कुठली बी उपमा द्यायची. हे तुझ्याकडे मी शिकणार आहे का? तू मला ज्ञान सांगतायस का? बाकीचे बडबड करायचे. मला पैसे हवेत. दादा, जर पैसे मिळत असतील एक कर मग. कुठून देणार पैसे? काय करू मी त्या पैशाचं? मी म्हणजे तुम्हाला देऊ कुठून? पैसे मिळणार नाहीत ना? मग एक कर ना. पैसे व्यवसाय करून माझ्या तेच कर. तिचं लायक आहे तू. हे देवा, हा? या ऐकताना मरण का देणार? अरे काय बोलतोस हे? स्वतःच्या बहिणीबद्दल लाज वाटायला हवी होती रे. ती तुला वाटली पाहिजे. हा परमेश्वरा, माणसं म्हणतात भाव भावासाठी असावा, पण नाही. भाऊ नाहीस रे तू, वैरी निघालास. नीच माणसा. गुन्हा केलायस तू आणि उपमा मला देतोस काय? मला बाकी तुझं काय ऐकायचं नाही. दादा, तुमचे पैसेच पाहिजेत ना? हा, दे मला पैसे हवे. मग मी तुमचे देईन तुझे पैसेच पैसे. दे. तुमचे पैसे देतो आहे.
शिरपती कुठेतरी कामाला लागेल, मी कुठेतरी दोन भाणे करीन आणि तुमचे पैसे देईन. वा म्हणे पैसे देणार, हा कामाला लागणार मग पैसे देणार, तू भांडी कुंडी करणार. झोप, पैसे आत्ता हवे आहेत मला. पैसेच पाहिजेत ना? हे माझे भाऊ भटले बसले, हे माझे वडील बंधू बसले, माझ्यासारखी एखादी बहीण असेल, माझ्यासारखी त्यासने एखादी लेक असेल, त्यांची लाज लज्जा राखण्यासाठी मला एक पैसा देऊन दादा, मी तुमच्या कर्जातून मुक्त होईल. माझ्या बहिणीसारखी तुम्हाला एखादी बहीण असेल, या माझ्या बहिणीची लाज राखण्यासाठी या तुमच्या गरीब भावाला कुणीतरी रुपया 2 रुपयाची मदत करावं. वा भीक मागण्याचे वेळ आले. खबरदार कोणी यांना पैसे दिले तर माझ्याशी गाठ आहे, तडपून तडपून मारणार आहेस.
पैसे माझे आहेत त्या इकडं. हो, तुमचीच आहेत पैसे. मग आम्ही कोण म्हणत आहे, ते आमचे पैसे आहेत. मी तुम्हाला पैसे दिले. 20 रुपयाचं म्हणणं आहे. काय? हे सुहास कांबळे हा, यांचं म्हणणं आहे काय? 20 रुपयाचं. आणि काय काय वकिलानं कवट्या नांगोळ्यात येऊन नारळाचं दुकान खोललं असं त्यांनी सांगितलं. त्यासाठी आलाय की तू सांगायला? वकील साहेब, तुमचे पैसे घ्या. ते पैसे माझेच आहेत. हक्क माझाच आहे त्याच्यावर. झाले झाले पैसे झाले. भेटले? माझा हिशोब चुकता झाला. पण काय हो, ज्याला तुम्ही वेश्या म्हणता ते वेश्याचे पैसे घेताना थोडीशी लाज वाटली नाही? कसली लाजा? नाही. अरे तो आहे तशी, वागणं तसं आहे तुमचं. मी बोलतोय सत्य बोलतोय. काही याला भाव म्हणायचा नाही, याला भाडखाऊ भाव म्हणायचा असला. तुझा पैसे दिलेत. आता जर ज्यादा एखादा शब्द जर तोंडात बाहेर पडला अरे वा. तर जबडा फासून मारीन. अरे जा. वेडा ती वेडा तू. ठीक आहे, माझे पैसे मिळाले. पैसे मिळाले ना? थांबायचं नाही. गेट आउट. थांबायचं नाही. आम्ही रस्त्यावर आहे, घरात नाही. असं काय? तुम्ही जा. अरे तुमचं हित कत्तलच केली असते. माझ्याकडे गुंड सुद्धा आहेत. असं हा, तुम्ही ताकद आहे माझी. सांगते की तोंड आपलं. असं काय? अरे वा. हा, पण अजून माझी ताकद बघितली नाहीस. रानगट्टी आहे. काय करेल सांग. कांदा फोडल्या का तू डोकं फोडीन. वकील तुझ्या साहेब. पैशातनं मुक्त झालोय. वकील साहेब, तुमचे पैसे मिळालेत. ठीक आहे, येतोय मी. तुम्ही जा. चल ताई, या जगात कुणी कुणाचं नसतं हे आज कळलं मला. जग ही स्वार्थी आहे. जग हे स्वार्थानं बरबटलेलं आहे. प्रत्येकाला कशाना कशाचा तरी स्वार्थ आहे. अरे पोटच्या मुलाकडून बापाला स्वार्थ आहे. या स्वार्थी जगात आपण निस्वार्थीपणे जगलो तरच तो माणूस म्हणून जगला. चल ताई, आता कुठल्या रक्ता नात्याच्या माणसाकडे जायचं नाही. मला रात ना दिवस कुठेही काबाड कष्ट करावं लागू दे, त्या ठिकाणी मी राबेन. पण माझ्या ताईचा अपमान आता इथनं पुढे नाही होऊन देणार. चला आपण कोल्हापूरला जाऊया. त्या ठिकाणी मी कुठेही काम बघतोय. नमस्कार मंडळी. आम्हाला भीमराव वस्ताद म्हणतात. आमच्या घराची ओळख सांगायची म्हटलं तर आमचं वडील दौलतराव पाटील. त्यांच्या पोटी आम्ही 4 मुलं आणि 1 मुलगी. आमचा थोरला भाऊ माधवराव पाटील, 2 नंबरचा श्यामराव, 3 नंबरचा मी भीमा आणि लहान 2 बहिणी भावंड म्हणजे शिरपा आणि लाडाची एकूच एक बहीण सतिका. लहानपणी कुस्तीचा नाच होता. गावात 25-50 रुपयाची कुस्ती करत होतो. एक दिवस 125 रुपयाची कुस्ती केली. मन आनंदाने भरून आलं. 125 रुपये घेतलं आणि परत घरी गेलो. पहिल्यांदा वडिलांच्या फोटो पुढं, आईच्या फोटो पुढं ठेवलं, पाया पडलो. तसंच पैसा घेतलं आणि दादाच्या पुढे गेलो आणि दादाला म्हणलं, दादा आता मी छोट्या मोठ्या कुस्त्या करायला लागलोय. आपल्या घराचं नाव, आपल्या गावाचं नाव आता तालुक्यात गाजवतो. पैसा हातात दिलं आणि म्हणलं, दादा मला फक्त दुधासाठी एक म्हस घेऊन दे. पण दादानं मला म्हस घेऊन दिली नाही. माझ्या कंबरल्यात नाच घातली आणि सांगितलं, जा भडव्या, अरे तुला कुस्ती करायची आहे, पैलवानकी करायची आहे तर कुठं तरी काबड कष्ट कर, स्वतः कमाव, खुराक खा आणि पैलवानकी कर. त्या दिवशीच मी घर सोडलं. निघून डायरेक्ट कोल्हापूरला आलो. या खासबागचा वस्ताद होता, त्याची मसर राखत होतो. एक दिवस मसराकडे गोट्याकडे जाताना
तालमीतली पोरं तिथं म्हणजे जोर बैठक हा काढत होती. मी त्यांच्याकडे बघत उभा राहिलो. वस्तादनं मला जवळ बोलावून म्हणला, भीमा इकडे काय बघतोय तिकडं, तुला काम काय सांगितलंय? होय सांगितलंय, मी पण कुस्त्या करत होतो बघा पहिलं. काय तू कुस्ती करत होता? थांब, आज मसराकडे जाऊ नकोस, मला तुझं बघायचं आहे काय करतोयस ते. त्यांनी 1-2 पोराबरोबर कुस्ती लावली. 1-2 डाव खेळलो, एकाची मोळी बांधली, एकाला खोडा घातला आणि चितपट केली. त्या दिवसापासून माझं काम बंद झालं आणि त्या वस्तादाच्या आशीर्वादानं आज या खासबाग मैदानाचा भीमराव वस्ताद म्हणून गाजतोय. पोरासनी मेहनत करायला सांगितली होती. तालमीतली माती तोडाय का 18 पोरासनी सांगितली होती. मास्तरासनी वैरण तोडाय काय पोरं पाठवले. त्यांनी काय केलं आणि काय नाही बघावं आणि आपण रांकाळ्यावर आंघोळीला गेलं पाहिजे. वेळ होऊन गेली. अरे कोण हाय का? अरे कुठं गेलाय रे? ए परवीन, अरे कुठं गेलाय का? अरे वा वा वा, समाधान वाटलं. काय रे? सांगितलेली कामं सगळी केली. हा केली की. तालमीतली सगळी माती तोडली का? हा तुटली की. अरे वा वा. अरे जोर बैठका जो चक्रदंड मारील त्याच्या मांडी पिंढऱ्या आणि दंड एकदम बलदंड होतील. हो माझं रोज व्यायाम करायचा, खायला कमी नाही, दूध प्यायचं आणि व्यायाम करायचा आणि खेळायचं. या वस्तादाचं नाव आजूबाजूच्या 4 जिल्ह्यात गाजलं पाहिजे. हे काम करायचं. मग असं करा, अजून कोण पोर असली तर घ्या आणि रंकाळ्यावरच्या आंघोळीला चला. कोण नाही ते घेईना ते आम्ही तिघ, आपण तिघ हाय. ती काय नव्हता, आपणच जाऊया चला. आता मागचं दूध पिरलो मी. मापटभर पेरायचं, अजून शेरभर पी. दूध पिऊन वाळायला लागलो आबा मी. अरे दूध पिऊन वाळत नसतंय, पचन ना दूध हो. पचन हा. मग जरा भाकरी तोडून खा. हा मग वायसवा बरं वाटत. हा चला लवकर. चला. काय कुस्त्या केल्या आपण, किती लांब आबा, मोठं मोठं. श्रीपती, आई, खूप थकवा आलेला आहे. हे समोर दिसतंय रंकाळ्याचं तळ आहे. हा. इथं पाणी पिऊया, थोडी विश्रांती घेऊया आणि नंतर काम शोधण्यासाठी आपण बाहेर पडूया. बस थोडी. प्रवीण, अरे किती दिवस झाला आपण या रंकाळ्या आंघोळीला येतोय. होय. इथं परक माणूस कोण फिरकत नाही आणि त्याशिवाय बाय माणूस कोणी दिसत नाही. हा. इथं बाय म्हणून दिसते. कोणीतरी बसलेले, जरा चौकशी करा बघू कोण आहे ते. बायला बाय आहे पण बरी दिसते आहे ना. मग हा पैसे बाय बसले दाब देते. मी ना तुझं जा बाबा. ए कोण आहे? काय झोपलं रे? ए खवण्या, हा तुला म्हणतो मी. काय झालं? काय दादा बसलाय? इथं पैलवानच्या अंघोळीची जागा इथे का बसलाय? कुणाची? पैलवान पैलवान आहे मी. बारडी घेऊन बारडीत करायची. बाहेर जाऊ काय? आणि ती मसरा माग असते, तू उठ. उठ लवकर. कोण तुझी बलबल सांगते? मसाला रवा कायच काय? माग आहे आधी. मग ती काय हातात आहे? ही गावलंय म्हणून तुम्हाला हाना घेतले. इकडे ये बाजूला. काकडे काय नाही जास्त बोललात म्हणजे. तू थांब. पैलवान मला म्हणते मसरा माग. ही पैलवान लोकांची आंघोळीची जागा आहे बरोबर. आणि या ठिकाणी तुम्ही काय करता? काय आहे दादा, चालून कटाळा आला होता. बर.
उन्हात चालून तांडी लागली होती, घसा जरा कोरडा पडत आलता.